नमस्कार, मी मनीषा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि आजची आपली रेसिपी आहे मशरूम मसाला। अगदी झटपट आणि सोपी रेसिपी आहे। काही फारसं काही वाटण करायचं नाहीये। तर चला जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। साहित्य: मशरूम आपण एक पॅकेट घेतले फ्रेश, स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून याचे असे मीडियम साइजचे तुकडे केले। जे मोठं मशरूम असेल त्याचे 6 तुकडे करायचे आणि छोटं असेल त्याचे 4 तुकडे करायचे, म्हणजे फार गाळ देखील होणार नाही नंतर खाताना। यात फक्त आहे ना दही थोडं कमी आंबट घ्यायचं। फार आंबट घेतलं तर काय होतं की भाजी जर आंबट व्हायची शक्यता असते। दही आपण ग्रेव्हीसाठी घेतोय आणि मशरूमला स्वतःची अशी काही चव नसते, त्यामुळे आपण हे मसाले घालून त्याची चव वाढवतो। तर साहित्य: काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, दही, मीठ आणि हे जे काही पावडर आहे ती धने जिरे पूड, किचन किंग मसाला, थोडी काश्मीरी आणि थोडी नॉर्मल लाल मिरची पावडर असं मी मिक्स केलंय। ते तुम्हाला नंतर मी सांगतेच। मीठ टाकून घेऊयात चवीप्रमाणे, मिरची पावडर, हळद, गरम मसाला आणि ही थोडीशी पावडर टाकूयात आणि दही टाकून मॅरिनेट करूयात। जसं मी तुम्हाला म्हटलं तसं दही फार आंबट नकोय, पण याची टेस्ट खूप छान येते। आणि फार आंबट जर असेल दही किंवा थोडंफार आंबट जर जास्त असेल तर नंतर थोडंसं साखर टाकून चव बॅलन्स करा बरं का, कारण मग फार आंबट भाजी होईल आणि मग टेस्ट खराब होते। शक्यतो करून आंबट घेऊच नका, पण चुकून जर झालं थोडी साखर टाका नंतर ग्रेव्हीमध्ये, आत्ता नाही ग्रेव्हीमध्ये। हे असं मस्त बाजूला ठेवायचं आहे आणि फोडणी करून घेऊयात। जिरं, यात आपण 2 कांदे आणि 1 टोमॅटो असं परतून घेणार आहोत। मी फक्त तुम्हाला हे सगळं दाखवलं नाहीये कारण की फार वेळ जातो, मग तुम्ही पण बोर होता। छान परतून घेतलंय कांदा टोमॅटो, बाकी काहीच टाकलेलं नाही मी। आपलं मशरूम मॅरिनेट केलेलं मोठ्या गॅसवर चांगलं परतून घेऊयात। आता मशरूम आहे ना श्रिंक होईल आणि त्याला पाणी सुटेल, प्लस आपल्या दह्याचं देखील पाणी असतंच, त्यालाही पाणी सुटतं, त्यामुळे ना एक्स्ट्रा पाणी घालायची गरज नाही पडणार आहे। लागेल तेवढी ग्रेव्ही व्यवस्थित होणार आहे, पण तरी थोडीशी मला ग्रेव्ही हवी आहे ना, म्हणून मी टाकते। यात मी काय टाकलंय, आलं लसूण पेस्ट, धने जिरे पूड, किचन किंग मसाला, थोडंसं मिरची पावडर असं टाकलंय आणि त्यात पाण्यात मी मिक्स केलंय। अगदी तुम्हाला रिच टेस्ट हवी असेल तर थोडीशी काजू पावडर, मगज पावडर, थोडीशी जरा बटरी टेस्ट यायला, नटी। आता आपल्याला काही फारसं काही टाकायचं नाही आहे, हे व्यवस्थित उकळू द्यायचं आहे झाकण ठेवून थोडं 5 मिनिटं, जास्त नाही। मशरूम काही मऊ असतात, लगेच शिजतात। छान शिजलंय, तेलही सुटलंय। असे बेसिक मसाले टाकले ना तर कोणत्याही भाज्या छान होतात बरं का। पंजाबी टच येण्यासाठी मी थोडी कसुरी मेथी टाकली आहे, ऑप्शनल आहे, हवी असेल तर टाका, नाही तर स्किप देखील करू शकता। आणि कोथिंबीर। आपली भाजी रेडी आहे। कशी वाटते मग ही भाजी? फार छान लागते। तुम्ही नक्की करा आणि मला सांगा कसं वाटतंय ते। यात मी काही कलर वगैरे टाकलेलं नाही आहे, नंतर आटल्यानंतर छान लाल कलर आलाय काश्मीरीमुळे। तर कशी वाटली माझी मशरूम मसाला रेसिपी? तुम्हाला आवडली असेल तर नक्की सांगा, कॉमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा। तर चला भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू।